सर्वांना नमस्कार. मी संतोष वाळके, उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आणि आपल्या सर्व महाविस्तार AI योद्धा तसेच कृषीताईंचे मनपूर्वक स्वागत करतो आहे. आपण आपल्या जीवनातील अमूल्य वेळ या ठिकाणी आज या ऑनलाईन सेशनमध्ये देतात आणि मला असं दिसते की मात्र याहीपेक्षा आपण अधिक एक सुंदर काम करत आहात. ते म्हणजे आपण स्वतः हे महाविस्तार हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलं आहे. त्या माध्यमातून आपण नवनवीन गोष्टी शिकताय आणि सोबत आपल्या गावामधील इतर शेतकऱ्यांना सुद्धा हे ज्ञान मिळावं, ही ज्ञानाची गंगा त्यांच्यापर्यंत सुद्धा जावी आणि म्हणून आपण सर्वजण झोकून देऊन काम करत आहात आणि त्यामुळे मी हे आजचं ऑनलाईन सेशन ठेवलेलं आहे. आजच्या ऑनलाईन सेशनमध्ये मला काही सांगण्याऐवजी मी तुम्हाला ऐकणार आहे, कारण तुम्ही खूप सुंदर काम करत आहात. तुम्ही हे कसं काम करत आहात, का करत आहात ते पण मला ऐकायचं आहे, ज्यामुळे इतर शेतकरी सुद्धा तुमच्यापासून प्रेरणा घेतील आणि ते सुद्धा त्यांच्या गावामध्ये ही जी कृषी ज्ञानाची गंगा आहे ते घेऊन जातील. सो मी प्रथम सुरुवात करतोय अश्विनीताई यांच्याकडून. नमस्कार सर, माझं नाव अश्विनी प्रफुल्ल खुपसे, राहणार सोमठाणा, तालुका मंधारा, जिल्हा वाशिम. मी कृषीताई म्हणून काम करत आहे सर. दानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा क्रमांक 2 म्हणजे कोकरा यामध्ये माझी कृषीताई म्हणून निवड झाली आहे सर. शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी महाविस्तार ॲपमध्ये पिकाचे व्यवस्थापन, हवामानाचा अंदाज, किडीचे व्यवस्थापन, पिकाविषयी महत्त्वाचे मिळणार आहे सर. माझ्या गावात प्रत्येक महिलांच्या घरी, शेतकऱ्यांच्या घरी जाऊन हा माहिती दिली सर मी आणि प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हा ॲप डाउनलोड केलेला आहे. शेतकरी महिलांना समजून सांगितलं आहे कसा यूज करायचा, त्याच्यामध्ये कशाचे पिकाविषयी व्यवस्थापन कसे करायचे याच्या आणि शेतकऱ्यांचा पण मी आतापर्यंत 36 महाविस्तार ॲप शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलंय सर. खूप छान. जेव्हा खूप छान ताई, म्हणजे तुम्ही स्वतःही महाविस्तार हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेतली, त्याबद्दल माहिती आपण मिळवली, आपण तज्ज्ञ बनला त्या ॲपबाबत आणि आता इतर महिलांना सुद्धा जेव्हा समजून सांगता तर त्यांचा काय अनुभव राहतो, त्यांना कसं वाटतं? त्यांना त्यांना वाटत आहे की नाही आपल्याच गावची ताई आहे ही आपल्याला म्हणजे भरपूर माहिती देत आहे आणि मेन मेन म्हणजे विश्वास असते सर म्हणजे आपल्या गावची आहे बा ती स्वतः म्हणजे असं काही पुढे गेलेली आहे. तर मलाही स्वतःला प्राऊड होत आहे सर की मी यामध्ये माझी निवड झाली आहे. तर मी पण माझ्या शेतकरी लोकांसाठी काहीतरी चांगलं काम करत आहे आणि जे महिला आहे सर माझ्या जे फ्रेंड सर्कल आहे बरोबर. त्यांना पण असं वाटत आहे की येस, आपण खूप छान काम करत आहात आणि आपण सांगितलेली एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे की या जगामध्ये सगळ्यात महान कोणतं काम असेल तर ते म्हणजे इतरांसाठी काही करणं. म्हणजे बघा, आपल्याला दिसेल आपण या जगातल्या प्रत्येक व्यक्तीकडे पाहिलं तर कोणी आहे ना नोकरी करतोय, कोणी बिझनेस करतोय, खूप सारा पैसा कमावतोय आणि सगळं झाल्यानंतर बघा तो काय करू इच्छितोय, त्याला यामध्ये समाधान नाही आहे. त्याला आणखीन काय पाहिजे तर कुठंतरी तो सेवा करतोय. मग कोणी ज्ञानाची सेवा करते, कोणी दानाची सेवा करते, कोणी भुकेल्याला अन्न खाऊ घालते किंवा कोणी आणखीन ज्यांना कपडे नाही त्यांना कपडे देतोय आणि प्रत्येकाला सेवा करावी लागते, कारण सेवेमध्ये जो आनंद आहे तो दुसऱ्या कोणत्याच गोष्टीमध्ये नाही आहे. हां, आपल्याला पोट भरण्यासाठी सुद्धा पैशाची आवश्यकता आहे, सगळ्या गरजा भागवण्यासाठी पैशाची आवश्यकता आहे, परंतु खरा आनंद ह्या गरजा भागितल्यानंतर आपल्याला सेवेमध्ये आहे. आणि आपण अश्विनीताई सांगितलं त्याप्रमाणे आज मात्र आपल्याला आपल्या गावामध्ये या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत ही सेवा करण्याची संधी मिळत आहे. म्हणजे प्रत्येक गावातील महिलेला त्यांना पाहिजे ती गोष्ट या प्रकल्पाअंतर्गत तुम्ही घेऊन जाऊ शकता. प्रत्येक कुटुंबामध्ये जी काही योजना पाहिजे ती या प्रकल्पाअंतर्गत घेऊन जाऊ शकता आणि त्यांच्या जीवनामध्ये कॉन्ट्रीब्यूट करू शकता. नक्कीच तुम्ही जसं सांगितलंय खूप छान गोष्ट आहे की तुम्ही प्राऊड फील करताय की तुम्ही तुमच्या गावाच्या कृषी ताई म्हणून काम करताय आणि हे पैशापेक्षा खूप मोठं काम आहे. गावातल्या गावात राहून आपल्या गावातील इतर लोकांसाठी काम करणं आणि त्याची सुरुवात आपण महाविस्तार या ॲपपासून केली. आपल्याला जे कळालं ते ज्ञान आपण घेतलंय आणि इतर महिलांपर्यंत पोहोचवलं. आपले खूप खूप धन्यवाद.